5 वर्षानंतर आम्ही गाडीचं नामकरण केलंय. चला गाईज आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला. ड्रायव्हर चांगला आहे माझा. पुण्यात आलो आणि आलो असं 12ला 1 मिनिट. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माऊस ब्लॉगला. जस्ट पेट्रोल टाकलंय आणि आम्ही दोघं चाललो आहोत पुण्याला. केवढा पेट्रोल, किती सुंदर व्ह्यू दिसतोय का तुम्हाला. आता हा व्ह्यू पूर्ण आम्ही एन्जॉय करत करत जाणार आहोत. पूर्ण ब्लॉग बघा. संगमनेर सोडलं आणि आता आम्ही हायवेला थांबलो. बोला. चला गाईज आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला. किती पॅक झालं. काय करतो काहीच करत नाही. खूप मोठा प्रवास आहे आमचा आणि आम्ही त्याच्यामध्ये 5-10 वेळेस थांबून घेतो. आज एवढं नाही थांबणार. आज एवढं नाही थांबणार, आज थोडंसं थांबणार आहे कारण आम्हाला लवकर पोचायचंय आणि आम्ही आज लेट निघालोय जरा असं आम्हाला वाटतंय. पण काय नाही, ड्रायव्हर चांगला आहे माझा. सगळं काय म्हणताय. किती टेबल येतात 5 वाजताची वाटते. 5 वर्षानंतर आम्ही गाडीचं नामकरण केलंय. गाडीचं नाव आहे धन्नो. धन्नो नाही धन्नो. धन्नो धन्नो, सॉरी चुकलं. धन्नो. गारगाव पर्यंत पोहोचलोय गाइस आम्ही. अजून आम्हाला 3-4 तासाचा प्रवास आहे. 2 तासातच कव्हर करतो. 2 तासात कव्हर करताय. फास्ट रायडर आहे. किती वाजता पोहोचतो. आत्ता वाजलेत 1 मिनिट गाईस, 9:15. 9 वाजून 12 मिनिटं झाले आणि लेटचे आम्ही कधी पोहोचतो मी तुम्हाला एकदम परफेक्ट टाइमला सांगेल. बहुतेक आम्ही जर नाश्ता करायला थांबलो तर आपण 4 तासात जाऊ शकतो. पण सगळं म्हणते की आपण नाही थांबायला पाहिजे. गाईज आम्ही फायनली आता डिसाईड केलंय की आपण पहिले खाऊन घेऊ आणि मग पुढे जाऊ. कारण आम्हाला दोघांना पण ॲसिडिटीचा खूप जास्त त्रास आहे. आम्ही जर काहीच खाल्लं नाही तर आम्हाला खूप त्रास होईल. सो पहिले काहीतरी खाऊ. मी काय खातोय सदू गाडी पार्क करून आला आहे तिकडे. दिसतोय का. चला गाईज मी ज्या हॉटेलला आले त्याचं एंट्रन्स बघा किती भारी आहे, किती सुंदर वाटते. आमच्या लूकवर जाऊ नका, आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय म्हणून असे सांगा बरं. एक मैसूर मसाला, एक मैसूर मसाला डोसा आणि एक आकाश मिसळ. आम्ही ऑर्डर दिली. आता कधी येतं बघू. आम्हाला लवकर पोचायचं आहे पुण्याला, पण काय भूक लागली ना. किती वैतागलेला दिसतो बिचारा. याचं म्हणणं होतं पुण्यात जाऊन काहीच आहे डायरेक्ट. मी चांगलं म्हटली होती सदू खाऊ अगोदरच, पण काय ऐकलं नाही. नंतर त्रास व्हायला लागला आणि मग फायनली त्याने डिसाईड केलं की नाही थांबून घेऊ, काहीतरी खायला पाहिजे आपण, नाहीतर दिवसभर त्रास होईल. मिसळ आली आमची. थँक्यू भाऊ. दिसते तर एकदम टेम्पटिंग आहे. छान आहे. हे नाही आवडलं बघ. असं काही टाकून आपण खात नाही नाशिक. ठीक आहे बघू आपण टेस्ट करू. आम्हाला काही पुण्याची मिसळ आवडत नाही, पण आम्ही रिस्क घेतली की ठीक आहे, असू शकते चांगली. येत नाही एअरपोर्ट कमी आहे. राजवीर नगरच्या पुढे म्हणतो खायला थांबलो. फोन आलाय आमच्या. पुण्यात माझा डोसा पडला. याची रिॲक्शन घेऊ आपण. आम्ही नक्की कशी लागते. सदू पेमेंट करतोय. खाऊन झालंय आमचं. आणि
गाईड शोधून यायला डॉट 12ला 1 मिनिट बाकी असताना पुणे टच केले आणि आता कासारवाडी पुण्यात ट्राफिकने गेलं पुण्यात आमचं स्वागत. गाईस फायनली आम्ही पोचलोय आमच्या शूटच्या लोकेशनला. हे लोकेशन जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा की ह्या लोकेशनचं नाव काय आहे. जर तुम्हाला शिवजयंतीसाठी खालचा वाडा घ्यायचा माझा शूट संपलाय आणि फायनली पॅकअप झालाय. मी चेंज वगैरे करून पूर्ण परत स्किन प्रिपेअर केलं आणि आता निघतोय. थकलेले. पुण्यात आलो आणि दगडूशेठला नाही आलो असं होऊच नाही शकत कधीच. आणि बाप्पाचं दर्शन घेतोय आणि तुम्ही पण घ्या. बाबू जाऊया चल. बाप्पाचं दर्शन तर झालं आणि आता वाजले 10 नाही जास्त 10:30 आणि आता आम्ही आत्ता निघतोय पुण्यातलं. काहीतरी खाऊ जेवण करू कारण उद्या आमच्या दोघांचा उपवास आहे आणि दर्शन खूप जास्त छान झालं. मी तुम्हाला बाप्पा दाखवतो. दर्शन छान झालं ना बाबू. जेवायला थांबलो जास्त भूक नव्हती म्हणून पावभाजी ऑर्डर केली आणि याचं नाही माहिती हा आता राईस खाणार आहे फक्त. आमचं जेवण झालं आता आम्ही खाल्लंय लाईट आणि आता आम्ही निघालोय. थोडंसं लाईट का बरं खाल्लंय कारण आम्हाला गाडीवर झोप नाही लागली पाहिजे आणि पूर्ण आम्ही नॉनस्टॉप जाणार आहे आता पुणे टू नाशिक. नेक्स्ट आम्ही किती वाजता पोहोचतोय. 11 वाजलेत. 11 वाजून 1 मिनिट झालं. नेक्स्ट कितीला पोहोचतोय. गाईस फायनली वी आर बॅक टू होम. किती वाजलेत 3:45 वाजलेत आणि आता आम्ही घरी आलो.